नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये उपयुक्त असणारा हा घटक आज आपण पाहणार आहोत. नागरिकशास्त्र. परीक्षांचा विचार करता शालेय विद्यार्थ्यांसाठी असेल, NMMS असेल, त्यानंतर तुमची MTS असेल, त्याचबरोबर TET असतील, टेट असेल, तलाठी असेल, क्लर्क असेल, अशा अनेक परीक्षांसाठी हा घटक उपयोगी पडतो. या घटकामध्ये आपण काय पाहणार आहोत तर या घटकामध्ये आपल्याला 6 मुद्दे बघायचे आहेत, जे जवळजवळ बऱ्याच पुस्तकांमध्ये असतात. आधी आपण त्यांची ओळख करून घेणार. साधारण आपण एका घटकासाठी 2 व्हिडिओ बनवणार आहोत. ठीक आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त एक मुद्दा समजून सांगेल. आधी आपण कोणकोणते मुद्दे पाहणार ते बघू. संसदीय शासन पद्धतीची ओळख हा घटक आपण इथं पाहणार की भारतात संसदीय शासन पद्धती आहे ती कशा पद्धतीने काम करते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे भारताची संसद, यामध्ये काय काय येतं ते आपण बघणार. त्यानंतर आहे केंद्रीय कार्यकारी मंडळ, म्हणजे हे संसदेचाच भाग जे भारतीय संविधानात लिखाण केलेलं आहे. त्यानंतर भारताची स्वतंत्र असणारी न्यायव्यवस्था, नंतर राज्य शासन आणि शेवटी कार्यकारी मंडळ म्हणजेच नोकरशाही. हे 6 घटक आपण पाहणार आहोत. ठीक आहे, येतंय लक्षात. या 6 घटकांवर बऱ्याच अंशी महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. तर आपण यातल्या पहिल्या मुद्द्याला आता सुरुवात करू. संसदीय शासन पद्धती. जी भारतीय संसदीय शासन पद्धती आहे यामध्ये आपल्याला संसदीय शासन पद्धतीमध्ये आपला कारभार संविधानानुसार चालतो. ठीक आहे, संविधानानुसार आपला कारभार चालतो. मग संविधान हे एक लिखित स्वरूपातील प्राविधान आहे. संविधान हा एक स्वतंत्र आणि मोठा विषय आहे. आपलं जे संविधान आहे हे लिखित आहे हे आपण समजून घेऊ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. मसुदा समिती होती, इतर गोष्टी होत्या, त्यानंतर बघू. तर लिखित असणाऱ्या संविधानिक याच्यामध्ये आपल्याला ज्या काही शासन पद्धती अवलंबली जाते ती आहे. आपण स्वीकारलेली शासन पद्धती म्हणजे संसदीय. संसद म्हटल्यानंतर तुमच्या पुढे एक साधारण चित्र यायला हवं. नवीन बांधकाम केलेली जी भारताची संसद आहे तिचा तुम्ही विचार करायला हवा. आता यामध्ये ही मोठी इमारत, तुम्ही एक साधा विचार करा. एक मोठी इमारत आहे, त्या इमारतीमध्ये जवळजवळ आतमध्ये खासदार बसलेले आहेत, त्यांची व्यवस्था, त्यानंतर अध्यक्ष, या सगळ्या रांगा, याचा तुम्ही विचार करा संसदीय शासन पद्धतीचा. तर त्यामध्ये संसदीय शासन पद्धतीमध्ये आपल्याकडे 2 सभागृह असतात, तेही आपण बघू. पण आधी ही पद्धत आपल्या आधी कुठे होती, कारण कुणाची तरी आपण घेतो ना, त्यात काही सुधारणा करतो, तर आपल्या आधी हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे. इंग्लंडमध्ये होती. भारताने स्वीकारलेली ही पद्धत इंग्लंडची होती, ब्रिटिशांची. आपल्यावर त्यावेळी ब्रिटिशांचा पगडा होता. इंग्लंडमध्ये ही शासन पद्धती होती आणि आपण त्यांच्याच पद्धतीने काम पाहतो. त्याचबरोबर जगभरात एक दुसरी शासन पद्धती सुद्धा आहे. तर दुसरी शासन पद्धती कुठली? दुसरी आहे राष्ट्राध्यक्ष. आपल्याकडे जशी संसद ही महत्त्वाचे निर्णय घेते, तशी त्या राष्ट्राचं आधी तुम्हाला नाव सांगतो. राष्ट्राध्यक्ष पद्धत आहे अमेरिकेत, त्यानंतर रशियात सुद्धा आहे. ही उदाहरण आपण लक्षात घेऊ, त्यावरून तुमच्या देश लक्षात राहतील, त्यांचा कारभार लक्षात राहील. तर अमेरिकेत आणि रशियात राष्ट्राध्यक्ष पद्धत आहे. त्या उलट भारतामध्ये आणि इंग्लंडमध्ये संसदीय शासन पद्धती आहे. अध्यक्षीय पद्धतीचा आपल्याला जास्त अभ्यास करायचा नाही आहे. अध्यक्षीय पद्धतीमध्ये संसदेसारखेच सभागृह असतात, इथेही 2 सभागृह असतात, पण निर्णय मात्र अध्यक्ष घेतात, त्यांना सार्वत्रिक हे असते. आणि आपल्याकडेही 2 सभागृह असतात, पण आपले राष्ट्रपती, ज्यांना आपण राष्ट्रपती म्हणतो संसदीय कार्यपद्धतीमध्ये, ते प्रमुख असतात, पण त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने कारभार करावा लागतो. हा झाले 2 यातले बदल. हे स्वयंभू निर्णय घेऊ शकतात. राष्ट्रपतींना मात्र आपल्या संसदेच्या 2 सभागृहांच्या आलेल्या मसुद्यानुसार, आलेल्या सजेशन्सनुसार, प्रस्तावानुसार निर्णय घ्यावे लागतात. येतंय लक्षात?
आता याच्या शाखा आपण पाहत आहोत. भारतीय संसदीय पद्धतीच्या ज्या 3 महत्त्वाच्या शाखा आहेत त्यामध्ये पहिलं आहे कायदे मंडळ. कायदे मंडळ जे कायदे करतं. त्यानंतर आहे कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळ जे केलेल्या कायद्यांवर काम करतं. आणि नंतरचं आहे न्यायमंडळ. न्यायमंडळ. आता तुमच्या लक्षात येईल बघा, कायदे मंडळ काय करीत असेल? कायदे करण्याचं काम. कायदे करणे यात कोण करतं हे आपण पाहणार आहोत. त्यानंतर कार्यकारी मंडळ यांची अंमलबजावणी करणे. अंमलबजावणी करणे. आणि त्यानंतर न्यायमंडळ आहे, यामध्ये चुकतं काय किंवा अन्याय होत असेल तर त्याच्या बदलात न्यायदान करण्याचं काम करतं. न्याय देणे हे या 3 शाखा करतात. आता आपण यातला पहिला घटक पाहू, कायदे मंडळ, ज्यालाच संसद असे म्हणतात. संसद ही 3 भागांची बनलेली आहे. बघा, संसद ही 3 भागांची. पहिली आहे लोकसभा. लोकसभा याची रचना आपण पाहणारच आहोत. दुसरं आहे राज्यसभा. आणि तिसरा महत्त्वाचा घटक आहे राष्ट्रपती. यात आपण राष्ट्रपती सुरुवातीलाही लिहू शकतो. राष्ट्रपती सर्वात आधी असतात, हे सर्वोच्च असतात. पण आपल्याला ज्यांचा अधिक अभ्यास करायचा आहे त्या घटकांना आपण आधी दिले. लोकसभा. लोकसभेमध्ये खासदार आपण निवडून देतो. खासदार, त्यांना काय म्हणतो आपण? खासदार आपण निवडून देतो. राज्यसभेमध्येही तशाच पद्धतीने, मात्र हे जनतेतून सरळ सरळ जातात. जनतेतून थेटपणे निवडून दिलेले असतात. थेटपणे निवडून दिलेले असतात. थेटपणे निवडून देतात. या उलट यांना वेगळ्या ठिकाणाहून प्रतिनिधित्व दिलेलं असतं. ठीक आहे, प्रतिनिधित्व कसं ते पुढं बघू. प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रपती मात्र या 2ही घटकांमधून निवडून दिले जातात. लोकसभेतील खासदार, राज्यसभेतील यांचं मतदान होतं आणि नंतर त्यातून राष्ट्रपती निवडून दिले जातात. संसदीय शासन पद्धतीमध्ये खासदार जनतेतून थेटपणे निवडून दिले जातात. या उलट अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये जे काही अध्यक्ष आहेत, अध्यक्षमध्ये आपण अमेरिकेचा विचार करू. एकच मिनिटात. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष आणि त्या त्यांच्या 2 मंडळांचे माणसं, प्रतिनिधी हे जनता निवडून देते. यांना जनतेने थेटपणे दिलेलं असतं. थेटपणे. पण आपल्याकडे मात्र जे लोकसभेत निवडून आलेले खासदार आहेत, हे जे राज्यसभेत प्रतिनिधित्व मिळालेले खासदार आहेत, हे मिळून राष्ट्रपतींची निवड करतात. हे मतदान करून राष्ट्रपती निवडतात. म्हणून आपल्याकडचे राष्ट्रपती हे थेटपणे निवडून आलेले नसतात. आता हाच घटक आपण प्रश्नांच्या माध्यमातून समजून घेऊ, म्हणजे तुम्हाला परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात तेही लक्षात येईल. ठीक आहे. तर बघा, पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे, वाचून घ्या. संसदीय शासन पद्धती कोठे विकसित झाली? कुठे विकसित झाली? तुम्ही जर आधीचा व्हिडिओ व्यवस्थित बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल. त्याचं उत्तर सांगतो. संसदीय शासन पद्धती ही इंग्लंडमध्ये विकसित झाली. कुठं झाली? इंग्लंडमध्ये विकसित झालेली आहे. संसदीय शासन पद्धती ही इंग्लंडमध्ये. ठीक आहे. याचेच काही घटक सांगतो. इंग्लंडमध्ये सुरुवातीला राजेशाही पद्धत होती. कोणती पद्धत होती? राजेशाही. पण तिथं लोअर हाऊस आणि यालाच आपण काय, याला तिथं काय म्हणतात? हाऊस ऑफ कॉमन्स अँड हाऊस ऑफ लॉर्ड्स. लॉर्ड्स म्हणजे सरदार उमरावांचे एक मंडळ. ठीक आहे. सरदारांचे मंडळ आणि हाऊस ऑफ कॉमन्स अशा पद्धतीने पुढे ती विकसित झाली. म्हणजे इथं 2 विभागात ती तयार झाली. इंग्लंडमध्ये आपलं जे संविधान हे लिखित आहे, इंग्लंडचं अलिखित आहे. ते लिहिलेलं नाही, ते परंपरेवर चालतं. प्रश्नांच्या माध्यमातून तुम्हाला वेगळी माहिती मिळेल थोडी. पुढे
कायद्याच्या निर्मितीचे काम कोण करते? आता आपण या प्रश्नात भारतीय संसदेचा विचार करतो. ठीक आहे, भारतीय संसदेच्या याच्यामध्ये कायदा निर्मिती कोण करीत असेल हो? आपण बघितलं कायदे मंडळ कोण करतंय? कायदे मंडळ. कायदे मंडळ म्हणजे कोण? जे दोन सभागृह आहेत, लोकसभा आणि राज्यसभा, त्याची पुरेपूर माहिती आपण पुढे घेणार आहोत. या दोघांना मिळून आणि त्यानंतर त्यांच्यावर सर्वोच्च असतात राष्ट्रपती, यांना मिळून कायदे मंडळ तयार होतं. कायदे मंडळ कायदे तयार करतं, कायद्याच्या निर्मितीचं काम हे करतं. ठीक आहे. पुढचं, केंद्र शासनाच्या यंत्रणेच्या कायदे मंडळाला काय म्हणतात? प्रश्न आहे, केंद्र शासनाच्या यंत्रणेच्या कायदे मंडळाला काय म्हणतात? आता आपण वरतीच बघितलं, कायदे मंडळामध्ये लोकसभा, राज्यसभा आणि हे तीनही येतात. या तिघांना एकत्र केलं तर त्याला संसद म्हणतात. काय म्हणतात? संसद. याच्यामध्ये सर्वात राष्ट्रपती, नंतर लोकसभा, नंतर राज्यसभा, या तिन्हींना एकत्रितपणे संसद म्हटले जाते. बरोबर आहे. पुढचा प्रश्न, आपण प्रश्नच असे निवडलेत की ज्यामध्ये तुम्हाला मागच्या घटकांची उजळणी होईल. मग आता जर ह्या प्रश्नामध्ये असं होतं की संसद या तिघांचे मिळून होते, तर मग प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांना काय म्हटलं जातं? यांना कार्यकारी मंडळ म्हणतात. काय म्हणतात? कार्यकारी. हे काम करणारे, कार्यकारी मंडळ हे काम करणारं मंडळ आहे. हे जनतेने निवडून दिलेल्या लोकसभेतून आलेल्या घटकातून हे काम करतात. बरोबर. मग हे कार्यकारी मंडळ, त्यानंतर हे कायदे मंडळ. कायदे मंडळामध्ये राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा यातली माणसे जी कायदे तयार करतात, ज्यांना आपण निवडून देतो लोकसभेत, आणि ती लोक राष्ट्रपतींना निवडतात. मग केंद्र शासनाच्या या तीनही यंत्रणेला संसद म्हणतात आणि प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळाला कार्यकारी मंडळ म्हणतात. मग आता दोन घटक आपण पाहिले. तिसरा स्वतंत्र घटक आहे न्यायमंडळ, जो न्यायदान करतो. ठीक आहे, तो तिसरा घटक आहे स्वतंत्र. पुढचे आणखी दोन प्रश्न आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा आविष्कार कोणता? आता इथं जास्त विचार करायचा नाही, खाली मुद्दे काय दिलेत हे बघायचं. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा आविष्कार कोणता? अध्यक्षीय पद्धत आपल्याकडे नाही, हा बाद. हुकुमशाही पद्धत आपल्याकडे नाही, राज्य शासन आपल्याकडे नाही, राजेशाही पद्धत ती नाहीच. मग आपल्याकडे जे आहे ते आहे संसदीय पद्धती. कोणती आहे? संसदीय पद्धती. म्हणजे आपल्या स्वातंत्र्य लढ्याची या प्रश्नाच्या अनुषंगाने आविष्कार हा दिलेल्या पर्यायातून संसदीय पद्धत आहे. आपण मागे बघितलं. पुढचा, संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ कोणाच्या विश्वासावर अवलंबून असते? बघा, कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळ म्हणजे कोण? प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ. ठीक आहे. मग हे दोन कार्यकारी मंत्रिमंडळ झाले, हे कुणाच्या विश्वासावर अवलंबून असतात? संसदेवर असतील का? आपण एलिमिनेशन करू. न्यायमंडळ ते स्वतंत्र आहे, त्याचा इथे भाग नाही. विधिमंडळ न्याय बनवणारं ते वेगळं. संसद ही एकत्रितपणे म्हणतात. पण मग कार्यकारी मंडळाला कायदे मंडळाच्या पद्धतीने काम करावं लागतं. कायदे मंडळाने जे कायदे केले त्यानुसार काम करावं लागतं. यांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्याच्यावर यांना काम करावं लागतं. आणि यांनी जर कायदे मंडळाने जर अविश्वास दाखवला तर यांचं काम संपतं. अविश्वासाने यांना कामावरनं बाजूला व्हावं लागतं. येतंय लक्षात? आपण नागरिक शास्त्रातील संसदीय शासन पद्धतीचा अभ्यास केला. कोणती पद्धत बघितली? संसदीय शासन पद्धतीची ओळख करून घेतली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या पुढचा भारतीय संसदेची सगळी रचना आपण पाहणार आहोत. संसदेची सगळी रचना पाहणार आहोत. ठीक आहे, पुढचा व्हिडिओ नक्की बघा. चला, आवडला असेल तर आपल्या मित्रांना कळवा.